नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व। तर आज मावशी बनवणारे पुरणाच्या पोळ्या। तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मग पुरणपोळी बनवण्यासाठी इकडे मावशीने आधीच गव्हाचं पीठ जे आहे ते मळून ठेवलेलं आहे आणि आता हे मळून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर याला आपल्याला चांगलं लुसलुशीत बनवून घ्यायचं आहे। पुरणाच्या पोळीचे पीठ कसं मळायचं, कोणते गहू घ्यायचे, काय करायचे, ही सर्व प्रोसेस मी माझ्या आधीच्या पुरणपोळीच्या व्हिडिओत सांगितलेली आहे। तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी एवढी माहिती देणार नाहीये, एक जस्ट नॉर्मल व्हिडिओ मी बनवते। तर इकडे बघू शकतात आता पोळीचं जे पीठ आहे आपलं चांगलं नॉर्मल मऊ करून झालेलं आहे। तर बघू शकता इकडे आता गोळे चांगले मऊ बनून झाले आहेत। तर त्याच प्रकारे इथे आता आपण जे पुरणाच्या पोळीचे गोळे आहेत ते बनवून घेतले आहेत। तर बघू शकता इकडे आता पुरणाचे गोळे बनवून रेडी झालेले आहे आणि आता याच्यावर पापडी नाही यावी यासाठी मी थोडा कॉटनचा रुमाल ओला करून 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे। तर आता गोळे मऊ होतात तोपर्यंत आपण चूल पेटून घेऊया। बघू शकता इकडे ही इलेक्ट्रिकल चूल आहे, हिला चार्जिंग असते आणि हे जे बटन आहे याने आपण त्या आतला जो पंखा असतो त्याची हवा कमी जास्त करू शकतो। म्हणजे जेवढ्या स्पीडने आपण पंखा फिरू तेवढ्या स्पीडने जो विस्तव आहे तो तापेल आणि खापर आपला लवकर तापेल। यासाठी आता इथे मी विस्तव टाकून घेणार आहे। विस्तव म्हणजेच कोळसा। तर ह्या शेगडीसाठी नॉर्मली आपल्याला कोळशाचा उपयोग होतो। इकडे आपल्याला लाकडं जाळायची गरज नाहीये आणि कोळशाच्या शेगडीवर आपण नॉर्मली जे चुलीवरचं जेवण असतं त्याची आपण मजा घेऊ शकतो, ते पण विदाऊट लाकडं जाळता। तर त्यामुळे आधी यामध्ये मी कोळसे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर याला चांगला विस्तव लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे आपल्या आता कोळशांची इलेक्ट्रिकल चूल चांगली पेटलेली आहे आणि याला आता चांगला आस लागली आहे। आता यानंतर यामध्ये मी जे खापर आहे आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी ते मी आता यामध्ये ठेवून घेणार आहे। खापरला पुरेल असं आस लागेल अशी मी यामध्ये अजून परत कोळसा टाकून घेणार आहे। बघू शकता खापरची ही आतली बाजू असते आणि आपल्याला हे जे कडे आहेत हे आता चुलीवर ठेवून घ्यायचे आहे। तर बघू शकता इकडे आता आपलं खापर चांगल्यापैकी तापत आहे आणि खापर तापतं तोपर्यंत आता एका साईडला इकडे पुरणपोळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे, जेणेकरून पोळी चांगली शेकली जाईल। आणि असं नाही की ह्या चुलीवर पुरणपोळीच बनवू शकतो आपण, याच्यावर सर्व प्रकारच्या भाज्या पण बनवू शकतो कमी खर्चामध्ये। चांगली चूल आहे आणि ही एकदा हिला चार्ज केली की म्हणजे 3 तास चार्जिंग केली की 3 ते 4 दिवस ती इझिली चालते। त्याच्यामुळे लाकडं जाळण्यापेक्षा ही खूप चांगली चूल आहे, म्हणून हिच्यावर आम्ही नॉर्मली पुरणपोळी बनवत असतो।
तर बघू शकता इथे आपली खानदेशी खापरावरची पुरणाची पोळी बनवून तयार झालेली आहे। तर मग तुम्हाला कसा वाटला पुरणपोळीचा व्हिडिओ आणि जी इलेक्ट्रिकल शेगडी आहे ती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।